मुलांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. आपण दररोज लेक्चर रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकतो. याचा हेतू असा आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा ते लेक्चर पाहता यावे. म्हणजे तुमच्या अडचणी ज्या असतील त्या तिथे दूर होऊ शकतात. आणि नाही दूर झाल्या तर तुम्ही लेक्चरच्या वेळेला मला विचारू शकता. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. आणि आपण काल प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. पुरवठा विश्लेषण, सप्लाय अनालिसिस. आपण तिसरं प्रकरण जे अभ्यासलं अ आणि ब, मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता, त्या प्रकरणासारखंच आता पुरवठा अभ्यासायचा आहे. जसं माणसाला 2 पाय असतात, 2 डोळे असतात, 2 हात असतात, तसे अर्थशास्त्राला हे 2 महत्वाचे अवयव आहेत. एका बाजूला मागणी, एका बाजूला पुरवठा. आपण ज्याप्रमाणे पुरवठा मागणी नियम अभ्यासला, मागणीचे प्रकार, तसं पुरवठ्याचे सुद्धा ते घटक अभ्यासायचे आहेत. कालच्या लेक्चरला काय अभ्यासलेलं आहे ते पण आपण पाहून घेऊया. आणि या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक आहेत किंवा कोणते घटक अभ्यासायचे ते समजून घेऊ पुन्हा एकदा. एकूण उत्पादन, साठा, पुरवठा या संकल्पना कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत. पुरवठा पत्रकही अभ्यासलेलं आहे आपण. त्याचे 2 प्रकार, एक वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं बाजार पुरवठा पत्रक. हे 2 घटक आपण कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये अभ्यासलेले आहेत. आज अभ्यासाला घटक घेतलाय पुरवठा निर्धारक घटक. आता सगळ्यात महत्वाची सूचना आहे ते लक्षात घ्या की तुमच्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे कोरोनाच्या महामारीमुळे तुमचा अभ्यासक्रम काही कमी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये हा उपघटक कमी केलेला आहे, पुरवठा निर्धारक घटक. कमी केला याचा अर्थ काय, तर तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाणार नाही. पण प्रश्न विचारला जाणार नाही पण ते शिकणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की अर्थशास्त्राचे सर्व घटक एकमेकात गुंतलेले असतात. मागचा घटक नाही समजला तर पुढचा समजत नाही. म्हणून हा टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यावर फक्त परीक्षेत प्रश्न येणार नाही पण तुम्ही अभ्यासायचा आहे. आलंय का लक्षामध्ये? आणि ज्या टीचमेंटवर मी वेगवेगळ्या टेस्ट करून टाकते यावर पण मी प्रश्न टाकणार आहे. फक्त बोर्ड परीक्षेला तुम्हाला नसेल, काही अडचण येणार नाही. आणि पुढच्या तासिकेला, उद्याच्या तासिकेला पुरवठ्याचा नियम आपण घेणार, गृहीते आणि अपवाद पुढच्या तासिकेला घेऊ. आज आपण अभ्यासणार पुरवठा निर्धारक घटक. पण तत्पूर्वी आपण कालचे जे उपघटक अभ्यासलेले आहे ते थोडस पुन्हा एकदा आठवून पाहूया. मागणीच्या अभ्यासासारखा पुरवठ्याचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. पुरवठा ही सुद्धा आर्थिक संकल्पना आहे आणि या पुरवठ्यामध्ये विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन केले जाते. म्हणजेच कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. त्याचप्रमाणे आता एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत काल. पुन्हा एकदा थोडस आठवून पाहू. एकूण उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केलं जातं आणि विशिष्ट काळात अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येचे एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. उत्पादन हे उपभोगाचं माध्यम आहे आणि उत्पादन प्रक्रिया होते म्हणजे काय होते तर आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते. आदान म्हणजे इनपुट आणि प्रदान म्हणजे आउटपुट. आदान वापरून आउटपुट मिळवलं जातं. आता आपण साठा ही संकल्पना अभ्यासलेली आहे. थोडक्यात आढावा घेऊ. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, पुरवठ्याचा मार्ग आहे आणि तो संभाव्य पुरवठा आहे, भविष्यातला पुरवठा आहे. तो उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो आणि सामान्यतः काय घडतंय तर साठा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलौकिक असतो, अलौकिक न बदलणारा असतो. नाशवंत वस्तूंच्या संदर्भात काय घडतंय तर साठा आणि पुरवठा समान असतो, दूध, मासे, अंडी, फळे, भाजीपाला. आणि टिकाऊ वस्तूंच्या संदर्भातला साठा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. उदाहरणार्थ फर्निचर, कपडे, टीव्ही वगैरे अशा टिकाऊ वस्तू. यानंतर पुरवठ्याची संकल्पना समजावून घेऊ. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे, बदलती संकल्पना आहे. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. मागणी पण या 3 संदर्भातच स्पष्ट केली जाते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. काळ, किंमत त्यात व्यक्त केली जाते.
दिलेल्या विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. तसेच पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे, वाहती संकल्पना. जसं कालव्यातून पाणी बाहेर जातं की नाही, मग कालव्यामध्ये साठलेलं पाणी म्हणजे साठा, आणि तिथून बाहेर कालव्याद्वारे पाणी जात आहे त्या कालव्याला म्हणायचं प्रवाह किंवा पुरवठा. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे 1 दिवस, आठवडा, महिना, वर्ष, यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. म्हणजेच साठ्यातील काही भाग विक्रीसाठी नेणं म्हणजे पुरवठा. आता पुरवठ्याची व्याख्या अभ्यासलेली आहे आपण. पॉल सॅम्युएल्सन काय म्हणाले? बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हणतात. पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा असली पाहिजे आणि तयारी पण असली पाहिजे, हे त्यावरून स्पष्ट होतं. आपण याचं उदाहरण पण घेतलं की एखाद्या शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचं एकूण उत्पादन केलं, तो साठा म्हणायचं. साठ्यातलं काही गहू विक्रीला नेलं 1000 किलो, 40 रुपये किलोने विक्रीसाठी बाजारात नेलं 1000 किलो. त्या 1000 किलो तांदळाला पुरवठा असं म्हणायचं आणि खाली उरलेला तो साठा. आपण या चित्रामध्ये पाहिलंय साठा आणि पुरवठा. साठा झाड आहे, झाडाची फळं तोडून ठेवलेली आहेत, ही सर्व विक्रीसाठी नेलेली नाहीत, हा झाला साठा. आणि यातली काही फळं इथं विक्रीसाठी नेलेली आहेत, तो झाला पुरवठा. साठ्यातील काही भाग विक्रीसाठी ठेवलेला आहे त्याला म्हणायचं पुरवठा. साठ्याचा काही अंश म्हणजे पुरवठा होय. यानंतर आपण 2 गुणांच्यासाठी अभ्यासलेला आहे साठा आणि पुरवठा यामधील फरक. इथे कालची सूचना पुन्हा आहे की साठा आणि पुरवठा फरक लिहिताना केवळ 3 मुद्दे लिहायचे. 2च मुद्दे लिहिले तर 2 गुण मिळतील, पण एखादा मुद्दा जर समजा तुमचा लिखाणात चुकला तर 3रा मुद्दा तिथे महत्वाचा ठरू शकतो. म्हणून काय करायचं की साठा आणि पुरवठा याचे 2 किंवा 3 मुद्दे लिहा. 2च गुण आहेत याला. 4, 5, 6 तुम्ही किती मुद्दे लिहिले ते 2 पेक्षा अधिक गुण मिळणार नाहीत. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ लिहायचा. विशिष्ट काळात विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा परस्पर संबंध. साठा हा पुरवठा एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. पुरवठा साठ्या एवढा असू शकतो, परंतु हे सगळ्यात महत्वाचं वाक्य, तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. 2 गुणांच्यासाठी महत्वाचा फरक आहे, पाठ करून ठेवा हे. नंतर अभ्यासलेला आहे आपण पुरवठा पत्रक. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्याला पुरवठा पत्रक म्हणतात. जसं आपण मागणी पत्रकही अभ्यासले. मागणी पत्रकाचे 2 प्रकार होते, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक. तसंच पुरवठ्याचे 2 पत्रक, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक, हे आपण समजावून घेऊया. वैयक्तिक पुरवठा पत्रक मध्ये काय दाखवलं जातं ते एका व्यक्तीच्या संदर्भात आहे. एका विशिष्ट काळात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील एका विक्रेत्याकडून, इथे एका म्हटलंय, विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक होय. तेच आपल्याला तक्त्याच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. तक्त्यामध्ये किंमत दिलेली आहे 10, 20, 30, 40, 50 आणि त्या किमतीला पुरवठा किती आहे 100, 200, 300, 400, 500. किंमत वाढत गेली, बाण बघा खाली, तर पुरवठा सुद्धा वाढत गेलेला आहे. आणि जर किंमत कमी होत गेली 50 पासून 100 पर्यंत, पुरवठा सुद्धा 500 पासून 100 किलो कमी होत गेला. याचा अर्थ काय? वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यामध्ये समसंबंध असतो, प्रत्यक्ष संबंध असतो. त्या तक्त्यावरून आपण वैयक्तिक पुरवठा वक्र सुद्धा काढलेला आहे. अ आणि क्ष अक्षावर इथे मागणी घेतली, य अक्षावर किंमत घेतली आणि किंमत 10, 20, 30, 40, 50 आणि पुरवठा 100, 200, 300, 400, 500 घेतला आणि हे सगळे बिंदू जोडले. 10 रुपये किंमत असताना 100,
20ला 200, 30ला 300, 40ला 400 आणि 50ला 500 हे सगळे बिंदू आपण जोडले आणि मग प प हा वक्र तयार झालेला आहे डावीकडून उजवीकडे वर जाणारा, याला वैयक्तिक पुरवठा वक्र असे म्हणतात. मागणीच्या उलट, मागणीचा असा जातो आणि पुरवठ्याचा असा जातो, हे लक्षात ठेवा. यानंतर दुसरा प्रकार आहे बाजार पुरवठा पत्रक. त्यातही विशिष्ट काळ असणारे, बाजारात निरनिराळ्या किमती असणार आहेत आणि बाजारातील सर्व विक्रेत्यांनी, इथं सर्व म्हटलंय, मागच्या याच्यात एक म्हटलंय, इथं सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. आता हे जे आपण आहे तक्त्यावरून सिद्ध करूया. तक्त्यामध्ये काय घेतलंय, वस्तूची किंमत तीच घेतलेली आहे 10, 20, 30, 40, 50 आणि इथे मात्र अनेक विक्रेते घेतलेत. ब आणि क 3 व्यक्ती आहेत. त्या तिघांचा मिळून पुरवठा तिसऱ्या शेवटच्या रकान्यात एकत्र केला, अ अधिक ब अधिक क. मग अ विक्रेत्याने कसं, किंमत वाढत गेलेली आहे, पुरवठा वाढत गेलाय, सगळ्यांचा पुरवठा वाढत गेलाय आणि इथे पण मग त्यांची बेरीज केली आहे, 100, 200, 300, 600 अशी सगळी आडवी बेरीज केली. अशा प्रकारे हा झाला इकडचा बाजार पुरवठा. लक्षात आलंय, याला म्हणायचं बाजार पुरवठा. सर्वांची मिळून एकत्रित पुरवठ्याचा हा तक्ता आहे. यावरून वक्र काढायचा. आता वक्र सारखाच येणार, वैयक्तिक पुरवठा वक्र असो अगर बाजार पुरवठा वक्र असो सारखाच येणार. हा इथे आहे डाव्या अक्षावर पुरवठा, य अक्षावर किंमत आणि हे सगळे किंमत 10, 20, 30, 40, 50 आणि पुरवठा 300, 600, 900, 1200, 1500, 1800 तक्त्यातल्या प्रमाणे किमती जोडलेल्या आहेत. मग डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे, नाव द्यायचं प प. हा पुरवठ्याचा वक्र तयार होतो. तो काय दर्शवतो, वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यात सम किंवा प्रत्यक्ष संबंध असतो असं दाखवतो. इथपर्यंत आपण अभ्यासला आणि तुम्हाला होमवर्क दिलेला होता, काल्पनिक पुरवठा पत्रक तयार करून पुरवठा वक्र काढा. पुरवठा तुम्ही किमती कोणत्याही टाकू शकता आणि डावीकडून उजवीकडे वर जाणारा असा पुरवठा वक्र बनणार. तुम्ही किमती कोणत्याही घ्या, असाच वक्र बनणार आहे. काही विद्यार्थ्यांनी मला त्याचे फोटो पण टाकलेले आहेत हा प्रश्न सोडवून. आता आज आपण अभ्यासणार आहोत पुरवठा निर्धारक घटक. पुरवठा निर्धारक घटक याचा अर्थ पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक याचा अर्थ असा समजून घ्यायचा की या घटकांच्यामुळे पुरवठा एकतर कमी होईल किंवा जास्त होईल. लक्षात येत आहे, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक किंवा पुरवठा निर्धारक घटक म्हणजे पुरवठा कोणत्या घटकांमुळे निश्चित होतो, कोणत्या घटकांमुळे कमी जास्त होतो ते घटक आहे. त्यातला पहिला घटक आहे वस्तूची किंमत. आता पहा, पुरवठा पत्रकामध्येच अभ्यासलेला आहे वस्तूच्या किमतीमुळे पुरवठा कसा कमी जास्त होतो, ते कसा परिणाम होतो ते पाहूया. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. म्हणजेच किंमत व पुरवठा यात समसंबंध असतो. किंमत वाढली की पुरवठा वाढला, किंमत कमी झाली पुरवठा कमी झाला. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये शेतीतला माल उत्पादन झालाय, कांदा उत्पादन झालेला आहे, तुम्ही साठवून ठेवलेला आहे, पण बाजारात भाव वाढायला लागला की तो विक्रीला नेला जातो, आणखी भाव वाढला की आणखी विक्रीला नेला जातो. याचा अर्थ काय, तर विक्रेता वाढत्या किमतीला वाढता पुरवठा करतो आणि किंमत कमी झाली तर बाजारात नेला जात नाही, साठवून ठेवला जातो, नंतर विकू भाव आल्यावर. म्हणजेच काय, वस्तूची किंमत पुरवठ्यावर परिणाम करते. दुसरा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती म्हणजे टेक्नॉलॉजी, की उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढतो. आता याचं उदाहरण आपण घेऊया. जुन्या काळामध्ये हाताच्या सहाय्याने वस्त्र तयार करत असत, हातमागाच्या सहाय्याने. मग ते वस्त्र अतिशय जास्त किमतीचं असे, त्याला महाग असे. ते का, तर तेवढा वेळ लागलेला असे उत्पादनासाठी, तयार करायला खर्च लागलेला असे, त्याची किंमत जास्त असायची. पण आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, यंत्राच्या सहाय्याने अनेक मीटर कपडा तयार होतो आणि त्यामुळे काय झालंय की उत्पादन खर्च कमी झाला, यंत्र तयार करायला लागलं कापड, उत्पादनाचं प्रमाण वाढलं. उत्पादनाचं प्रमाण वाढलं म्हणून पुरवठा वाढला. म्हणजेच काय, आधुनिक तंत्रज्ञान जर असेल तर उत्पादन वाढतं आणि जुन्या तंत्रज्ञानाने असेल तर उत्पादन कमी होतं आणि पुरवठा सुद्धा कमी होतो. हा झाला दुसरा घटक, पुरवठा निर्धारक दुसरा घटक.
तिसरा घटक आहे उत्पादन खर्च, की उत्पादन कोणताही असो, सदा पेन तयार करायचा असो किंवा रेल्वे तयार करायची असो किंवा मोटार गाडी तयार करायची असो किंवा साबण बनवायचा असो, त्याच्यासाठी खर्च लागतो तयार करायला. आणि त्यासाठी 4 उत्पादन घटक लागतात: भूमी, श्रम, भांडवल आणि हे 4ही उत्पादन घटक लागतात. म्हणून उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो, परिणामी पुरवठा कमी होतो. आता उदाहरण घ्या की जर साखर कारखान्यामध्ये कच्चा माल लागतो, मजूर लागतात, मग जर मजुरांना पगार जास्त द्यावा लागला, कच्चा माल म्हणून ऊस जास्त किमतीला विकत घ्यावा लागला कारखानदाराला, तर ती किंमत कशामध्ये समाविष्ट होणार आहे? साखरेच्या किमतीमध्ये. मग साखरेची किंमत वाढेल, पुरवठा कमी होऊ शकतो. या उलट जर समजा श्रमिकांना वेतन कमी दिलं, कच्चा माल कमी खर्चात मिळाला, तर साखरेची किंमत कमी ठेवता येऊ शकते, म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि साखरेचा पुरवठा वाढू शकतो. म्हणजेच काय, उत्पादन खर्च कसा राहील यावर सुद्धा वस्तूचा पुरवठा अवलंबून आहे. चौथा घटक आहे पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा. कोणताही उद्योग असो, त्या उद्योगामध्ये मूलभूत सुविधा असल्या पाहिजेत. काय काय लागतं बरं? वीज म्हणजे इंधन पाहिजे, मग ते कोळसा असेल, वीज असेल, वगैरे वगैरे, इंधन जे काय लागेल ते. नंतर वाहतुकीच्या सुविधा पाहिजेत, कच्चा माल आणायचा कारखान्यामध्ये, पक्का माल तयार झाल्यावर विकायला न्यायचा, त्याच्यासाठी वाहतूक सुविधा पाहिजेत, दळणवळणाच्या सुविधा पाहिजेत सगळ्या, रेल्वे, रस्ते, जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल किंवा संदेशवहनाची साधनं असतील, टपाल, इंटरनेट, मोबाईल, टीव्ही, फॅक्स असले ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या आवश्यक आहेत. या सगळ्या सुविधा असतील तर पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. अशा सुविधा उपलब्ध असतील तर सगळ्या प्रकारच्या या उत्पादनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि पुरवठ्यावर सुद्धा होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो. आता उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये काश्मीरमधून सफरचंद येतात. कसे येतात? वाहतुकीच्या मार्गाने. जर त्या सुविधा नसतील तर इथे सफरचंदाचा पुरवठा होणार नाही. म्हणजेच पायाभूत सुविधा जर चांगल्या असल्या तर वस्तूचा पुरवठा वाढतो आणि पायाभूत सुविधा कमी असल्या किंवा नसल्या तर वस्तूचा पुरवठा साहजिकपणे कमी होतो. पुढचा घटक आहे सरकारची धोरणं. सरकारच्या धोरणावर सुद्धा पुरवठा कमी किंवा जास्त होऊ शकतो. अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो. अनुकूल म्हणजे समजा उदाहरण शेतकऱ्यांचं घेऊया. शेतकऱ्यांना बी बियाणं, खते वगैरे जर सरकारने कमी दरात पुरवले, त्याच्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं, तर शेतकरी काय करणार आहे? शेतीमध्ये पेरणी करेल. त्यामुळे काय होणार आहे? ते उत्पादन वाढेल ना, कारण सरकारने मदत दिलेली आहे, सरकारने ग्रँट दिले, कर्जमाफी केलेली आहे, शेतकऱ्यांना तिथे पेरणी करणं शक्य झालंय, आपली शेती कसणं शक्य झालंय. म्हणजे सरकारची धोरण कशी होती? अनुकूल, म्हणून पुरवठा वेगवेगळे पिकं घेता येतील. आणि प्रतिकूल शासकीय धोरणांमुळे पुरवठा कमी होईल. सरकारने उलटा आणखी कर्ज बंद केलं किंवा आणखी काही नियम लावले त्यांच्यावर, तर ते त्या शेतकऱ्यांना त्या शेतीमध्ये उत्पादन घेणं सुद्धा कठीण होईल. म्हणजे वस्तू निर्माणच होणार नाही, म्हणजे पुरवठा कसा होईल? कमी होईल. म्हणून सरकारचे कर विषय, कर म्हणजे टॅक्स, नंतर अर्थसहाय्य म्हणजे मदत देणं, नंतर औद्योगिक धोरण की उद्योगांना कशा प्रकारे सवलती द्यायच्या किंवा नाही द्यायच्या, इत्यादी धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. सरकारने पहा औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योगांच्या विकासाला काही सवलती दिल्या, काही मदत आर्थिक केली, स्टार्टअप सारख्या उद्योगांना मदत केली, तर वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढू शकतो. आणि या उलट अशी मदत नाही केली तर पुरवठा कमी होईल. म्हणजे सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून. पुढचा घटक आहे नैसर्गिक परिस्थिती, सगळ्यात महत्वाचा शेतीच्या संदर्भात. कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. आता पहा बरं, मध्यंतरीच्या काळामध्ये पूर परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली, तिथे शेतीच चांगली झाली नाही, शेतीच वाहून गेली. मग पिकं कमी होणार, पिकं कमी झाले म्हणजे उत्पादन पुरवठा कसं झाला? कमी झाला. म्हणजे शेती उत्पादनांचा पुरवठा निसर्गावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. आता पहा, यावर्षी मुगाचं उत्पादन कमी झालं, उतारा कमी पडला, हे निसर्गाचा परिणाम आहे, म्हणजे पुरवठा कमी होईल.
त्यामुळे कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. या उलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा कमी होतो. जर शेतीला अनुकूल हवामान, पाऊस पाणी, खत, बी बियाणे असतील त्या नसल्या तर होऊ शकतं. आणि जर अनुकूल परिस्थिती असेल तर उत्पादन वाढते, पुरवठा सुद्धा वाढू शकतो. पुढचा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल. आता पहा, तुमच्याकडे जर कांदा निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता की पुढच्या महिन्यामध्ये कांद्याला जास्त भाव येणार आहे, तर तो शेतकरी काय करेल? कांदा साठवून ठेवेल. त्याने अंदाज काय केला भविष्याचा की पुढच्या काळात किमती वाढणार आहेत. आणि जर उलट अंदाज केला की किमती कमी होणार आहे, तर आजच माल विकून टाकायचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, तर भविष्यकालीन किमतीचा अंदाज केला तर पुरवठा कमी जास्त होतो. भविष्यात किमती वाढणार असतील तर उत्पादक साठा वाढवेल, त्यामुळे सध्याचा पुरवठा कमी होईल. आणि या उलट किमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करून पुरवठा वाढवेल. आजच किंमत आहे त्या किमतीला विकण्याचा त्याचा प्रयत्न राहील. म्हणजे जे विक्रेते भविष्यकालीन किमतीचा अंदाज करून पुरवठा कमी जास्त करू शकतात. म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा सुद्धा पुरवठा निर्धारित करतो. यानंतर इतर घटकांचा सुद्धा परिणाम होतो. बाजाराचे स्वरूप, इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती म्हणजे पर्यायी पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यावर सुद्धा या वस्तूंच्यावर परिणाम होतो. आयात निर्यातीचे दुसऱ्या देशाबरोबरचे असणारे संबंध, औद्योगिक संबंध. आता पहा, एखाद्या कारखान्यामध्ये जर मालक आणि कामगारांचा संघर्ष चालू असेल, संप चालू असेल, तर कारखानाच बंद असतो, उत्पादन कमी होतं, पुरवठा कमी होतो. नंतर उत्पादन घटकांची उपलब्धता, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे जर उपलब्ध असतील किंवा नसतील याच्यावर सुद्धा पुरवठा कमी किंवा जास्त होऊ शकतो. इत्यादी घटक अनुकूल असतील तर वस्तूचा पुरवठा वाढतो. म्हणजे सगळे घटक जर अनुकूल असले तर वस्तूचा पुरवठा वाढेल, आणि हे घटक प्रतिकूल असले तर पुरवठा कमी होईल. अशा प्रकारे पुरवठा निर्धारित करण्यात या सर्व घटकांचा सहभाग आहे. यालाच पुरवठा निर्धारक घटक म्हणतात किंवा हे घटक पुरवठ्यावर परिणाम करतात. हा टॉपिक सविस्तर घेण्याचे कारण म्हणजे हेच घटक जे आहेत ते पुरवठा नियमाची गृहीतक आहेत, म्हणून आपण हे सविस्तर घेतलेले आहेत. परीक्षेला प्रश्न येवो न येवो त्याचा विचार करायचा नाही, अभ्यास मात्र परिपूर्ण करायचा आहे. थँक्यू. व्हिडिओ लेक्चर युट्यूबवर जाऊन पुन्हा एकदा नक्की पहा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.